नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या आयच्या कोंकणी खबरापत्रात तुमकां सगळ्यांक येवकार. आता पळोवया आयच्यो खबरो. नीट यूजी 2026 पुनर्परीक्षा आदी राष्ट्रीय चांचणी एजन्सी आयज देशभरात मॉक ड्रिल करतात. ही एक सामान्य प्रक्रिया आसा. परीक्षा सुरक्षीत पारदर्शक रितीन जावपा खातीर पुलीस, जिल्लो प्रशासन आनी एजन्सींनी मेळून मल्टीलेयर सेक्युरिटी तयार केल्या. 21 जूनाक जावपी ह्या परीक्षेक 22 लाखां परस चड उमेदवार बसतले. प्रशासनान परीक्षेच्या फाटभुंयेर विस्तारान वेवस्था केल्या. राजस्थान अजमेरचे सहाय्यक पुलीस अधीक्षक हिमांशु जहागीर हांणी सांगले की परीक्षेची तयारी पुराय जाल्या. सतर्क रावन सगळ्या नेमांचे पालन करून ही परीक्षा संपन्न जातली. पुलिसांकूय तैनातीचे निर्देश दिल्यात अशें तांणी सांगले. 15 सेंटर है जिसमें शहर में 9 परीक्षा केंद्र है और 6 परीक्षा केंद्र ग्रामीण क्षेत्र में है और उन सभी पे जो भी आवश्यक व्यवस्थाएं हैं वो कर ली गई है. पुलिस जाब्ता जो भी डिप्लॉय किया जाना है उनको ब्रीफ किया गया है कि उनको इस बार किस सजगता से अपनी ड्यूटी देनी है और परीक्षा वाले दिन पूर्ण रूप से सजगता बरतते हुए सावधानी से और सभी नियमों की पालना करते हुए नीट एग्जाम को संपन्न करवाया जाए. आयतारा जावपी नीट परीक्षे खातीर सीसीटीव्ही कॅमेरे, मोबायल जॅमर्स बसयतले. तशेंच प्रस्नपत्रिका हाडपा खातीर तशेंच उत्तरपत्रिका व्हरपा खातीर पुलिसां सयत सीए मजत घेतले. खर सुरक्षा वेवस्थे सयत ही परीक्षा घडोवन हाडटले अशी माहिती दक्षिण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्ना क्लेटस हांणी दिली. All the necessary arrangement. Tomorrow we would be installing all the technical support which is required in the examination center, and followed by the installation there would be a team from the district administration headed by the SDM who would be inspecting the centers to ensure that everything is taken care in the center as per the requirement of NTA, and thereafter the examination centers would be sealed to ensure that everything is safe and taken care properly. On Sunday morning the venues would be opened and all the students would be permitted to enter the examination venue from 11 o'clock onwards. The biometrics would be permitted only till biometric attendance would be permitted only till 1:30 p.m. So students are requested to come well in advance to ensure that they are reporting the examination center on time. Examination timing is till 5:15. Additional 15 minutes time is given by NTA for this examination. Now apart from this we are ensuring that there are proper arrangements made in the examination center. There would be drinking water facility, there would be waiting area for the students as well as for parents in areas wherever it is possible. Considering the monsoon, we are making sure that there is a proper waiting area. Then drinking water arrangement, medical cover would be there. And then for differently able candidates, we would be ensuring that wheelchair is made available in all the examination center. Then clean and hygienic washroom. राज्यातल्या 40 मतदारसंघांनी पक्षाची संघटना अधिक घटमूट करची पडटली अशें भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी सांगले. भाजपान संघर्शान बांदिल्लो पक्ष अशें सांगून 2027 गोंयांत कमळूच फुलतले असो विश्वास तांणी उक्तायलो. नितीन नबीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाले उपरांत पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बसका पणजेंत जाता. ह्या बसकेचे फुडारपण केंद्रीय मंत्री एल मुरुगन करतात. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक, खासदार सदानंद शेट तानावडे तशेंच भाजपाचे हेर वरिष्ठ फुडारी ह्या बसकेंत वांटेकार जाल्यात. हे बसकेंत राजकीय थाराव आपणावप तशेंच गोंयांतल्या सगळ्या मतदारसंघांनी भाजपाची तळागाळांतली उपस्थिती अधिक घटमूट करपाचो ह्या बसकेचो हेत आसा. पदभार सांबाळ्यानंतर पहिलीची गोवा स्टेटीची ही स्टेट कार्यकारिणी मिटींग आज जाता आणि आज आमचे निधी आमकां मार्गदर्शन करपाक केंद्राचे डॉक्टर एल मुरुगन हे युनियन मिनिस्टर स्टेट फॉर इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग आणि पार्लिमेंटरी अफेअर्सचे मार्गदर्शन करतले. त्याचबरोबर संक्षिप्त एकंदर पुढचो प्रवास फाटले केल्ले कार्यपद्धती आणि ते आढावा घेतला गेलो वतले आणि ताजे मार्गदर्शन जातले डॉक्टर प्रमोद सावंत आणि बाकीचे अन्य आमचे श्रीपाद नायक आसतले, सदानंद तानावडे आणि अन्य सगळे पदाधिकारी आज हातूंत हजर आसतले. एकूण 209 जाणांची ह्या कार्यकारिणीच्या बैठकीक मंत्री आसा, आमदार आसात आणि सगळे पदाधिकारी आसा, वेगवेगळे मोर्चाचे अध्यक्ष, प्रकोष्ठाचे अध्यक्ष आणि हांचे हातूंत भितर समन्वयान येणारे निवडणुकी आसत आणि त्याचबरोबर रेज्युलेशन्स आसतले ठराव, पॉलिटिकल ठराव, लोकल ठराव आसतले आणि हे सगळे आढावो आणि त्या नंतर पुढचो कार्यक्रम हे घेऊन आमी फुडें.
भाजपाची राज्य कार्यकारिणी समितीची बसका आयज पणजेत केंद्रीय माहिती आणि वितरावण राज्यमंत्री एल मुरुगन हांच्या अध्यक्षतेखाला जाता। ह्या बसकेक केंद्रीय राज्यमंत्री आयज सकाळी गोंयांत पावले तेन्ना विमानतळाचेर तांकां येवकार दिवपाक दूरदर्शन आणि आकाशवाणीचे उपमहासंचालक संदीप श्रीवास्तव तशेंच पत्र सूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम हाजीर आशिल्ले। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार येवजणे अंतर्गत पयलेच खेपे नोकरी दिवप्यांक करप्यांक तशेंच रोजगार तयार करपी कंपन्यांक अर्थीक मजत दिवपाची तजवीज केल्या। फाटल्या 6 म्हयन्यांच्या कार्यकाळात गोंयांतल्या 5,000 परस चड लावार्थ्यांक 10 कोटी रुपयांची अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी दिली। शुक्रारा पणजे कांय पात्र लावार्थ्यांक निधी वाटप सुवाळ्या वेळार ते उलयताले। हे वेळार खासदार सदानंद शेट तानावडे तशेंच भवनेचे क्षेत्रीय अधिकारी जयकुमार हाजीर आशिल्ले। 3,419 लाभार्थी कर्मचारियों को 2.08 करोड़ की राशि प्राप्त होगी, जबकि गोवा के 376 नियोक्ताओं को 7.16 करोड़ की प्रोत्साहन राशि प्रदान की जाएगी। मई 2026 के आंकड़ों के अनुसार इस योजना से गोवा के कुल 4,682 2.85 करोड़ का संचयी लाभ प्राप्त हुआ है। 452 नियोक्ताओं को एक प्रतिष्ठानों को लगभग 7.90 करोड़ की संचयी प्रोत्साहन राशि का लाभ मिला है। आइए हम सब मिलकर यह सुनिश्चित करें कि प्रत्येक पात्र श्रमिक को इस योजना का लाभ मिले और प्रत्येक पात्र नियोक्ता इस राष्ट्रीय अभियान में सहभागी बने। गोंयासत पुराय देशात MSME आणि हेर उद्देग क्षेत्रात जायत्यो रोजगाराच्यो संधी उपलब्ध जाल्यात। तरणाट्यांनी ताचो फायदो घेवपाची गरज खासदार तानावडे हांणी हे वेळार उक्तायली। Every new employment creates value not only for an individual but for the entire economy. To our young beneficiaries, I would say that this is the beginning of your professional journey. Use this opportunity wisely. Continue learning, continue upgrading your skills and strive for excellence in your chosen field. Goa today stands at the threshold of tremendous opportunity. Our manufacturing sector is expanding. New investments are coming in. Tourism continues to evolve. Technology-driven enterprises are emerging. All of this requires a skilled and that socially secure workforce. गोय सरकार आयुष मंत्रालय युवा वेव्हार आणि खेळा मंत्रालय तशेंच वेगवेगळ्या समाजसेवी संस्थांच्या जोडपालवान 21 जूनाक आंतरराष्ट्रीय योग दीस व्हडा उमेदीन मनयतले। हे वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाक संबोधित करतले। गोंयभरांतल्यान 2 लाखां परस चड नागरीक वेगवेगळ्या योग कार्यावळींनी वांटो घेवपाची अपेक्षा आसा। हे खातीर खेळा मंत्रालयान राज्यभरांतल्यान 12 सुवातींनी खाशेली योग शिबिरां आयोजीत केल्यात अशी मुखार आनी खेळा प्राधिकरण मंत्री रमेश तवडकर हांणी दिली। नमस्कार। 21 जून या दिसा जागतिक योगा डे संपूर्ण भारतभर मनयलो वता आणि त्या निमित्तान आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमकां संबोधीत करतले आणि एकंदर तांणी जे मिशन आमच्या समोर दिल्लें आसा की फिट इंडिया तशेंच आमचे गोंयचे मुख्यमंत्री फिट गोवा मुवमेंटा अंतर्गत की आमी ही सगळी तयारी करता। संपूर्ण गोंयभरांतले NGOs गोंय सरकारचे सगळी खाती मिळून जे आसा न्ही आमी लागले की एक संकल्प केल्लो आसा 2 लाख लोक योगाक प्रत्यक्ष पार्टिसिपेट जातले आणि ह्या योगा डेच्या निमित्तान की फुडें वचून जे आसा न्ही संपूर्ण गोंयची जनता संपूर्ण भारत देशाची जनता जी आसा ह्या फिट इंडिया मुवमेंटात कशा तरेन येवंक शकता ह्या संदर्भातलो एक संदेश आमकां दिवपाक शकता। आनी क्रीडा खात्यान मोठी दिमाखान जी आसा ही सगळी तयारी चालू केल्ली आसा। संपूर्ण गोवा भर 12 ठिकाणी आमी अशे मोठ्या दिमाखान जे आसा न्ही की हे कार्यक्रम जे आसा न्ही पूर्ण तालुका स्तराचेर करपाचें आयोजन करता आसतना आमच्या देशाचे पंतप्रधान जे आव्हान केल्लें आसा आमचे माननीय मुख्यमंत्री जे आव्हान करता एज ए स्पोर्ट्स मिनिस्टर जे हांव आव्हान करता की तुमी सगळ्यांनी ह्या फिट इंडिया मुवमेंटाक ती सहभागी जावचें। आणि इतल्यान हे खबरापत्र हांगाच सोंपता। परत मेळुया सांजे 6:30 वरांच्या खबरापत्रांत। नमस्कार।